संपत आलेली काँग्रेस मात्र आता तिरकी चाल खेळताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलेलं होतं. काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यात जमा होती. मित्रहो नमस्कार. महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण आहे विधानसभेसाठी, पण असं वातावरण असताना देखील मुख्यमंत्री पदावरून सुरुवातीपासूनच खेचाखेची सुरू आहे महाविकास आघाडीत. आता तर काँग्रेसनं महाविकास आघाडीत थेट मिठाचा खडा टाकला आहे. तसं याआधीही अनेक वेळा काँग्रेसच्याकडून न कळत का होईना पण असा प्रयत्न झालेला आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाही. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. यामुळं महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वेगवेगळ्या प्रकारची चांगली धडकी भरली ना हो. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असं थेट वक्तव्य केलं. अर्थात बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पण या बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 101% महाविकास आघाडीचाच आणि तोही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा दावा केलेला आहे. काँग्रेसने विशेषतः नाना पटोले यांनी सुरुवातीपासून महाविकास आघाडीत खो घालण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा दिल्लीवरून कान उपटले गेले तेव्हा कुठं ही अहंकाराची भाषा थांबली होती. महाविकास आघाडीत मुख्यमंत्र्याचा चेहरा निवडणुकीपूर्वी समोर आणला जावा अशी उद्धव ठाकरे यांची आग्रही मागणी आहे. उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं अशी त्यांच्या शिवसेनेची मागणी आहे. शरद पवार यांनी मात्र आपण या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही आहोत हे आधीच स्पष्ट केलेलं आहे. 2 आठवड्यापूर्वीच त्यांनी याबाबत स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या 2 महिन्यावर आलेल्या असल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती आता वेगानं सक्रिय झालेल्या आहेत. दोघांकडून ही जागा वाटप पूर्ण करण्यावर भर दिला जातोय, कारण जागा वाटपाला जर विलंब केला तर काय होतं हे लोकसभेमध्ये महायुतीला दिसून आलं. त्याचा फटकाही बसला आहे. मात्र अनेक जागावर महाविकास आघाडीत एकमत होत नसल्यामुळं चर्चेच्या फेऱ्यावर फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्या सुरू असतानाच आता नाना पटोले यांनी नव्हे तर ज्येष्ठ नेते असलेले बाळासाहेब थोरात यांनी थेट मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी कोणत्या फॉर्म्युल्यावर जागा वाटप करणार हा अडचणीचा मुद्दा ठरतोय. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटनुसार जागा वाटप व्हावं असा काँग्रेसचा आग्रह आहे, कारण त्यांना जास्त जागा मिळाल्यात ना. काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांची ही भाषा आहे. तर NCP शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट तर सर्वात जास्त आहे. अशा परिस्थितीत शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचं नुकसान होऊ शकतं या फॉर्म्युल्यानुसार. त्यामुळं 2019मध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या संख्या जागा वाटपाचा निकष असावे असं पवित्र आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतलं आहे. मात्र या चर्चा सुरू असतानाच बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री पदावर केलेल्या वक्तव्यावर घटक पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राज्याचा कल हा महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहे. म्हणजे जवळपास जे काही सर्वे आत्तापर्यंत आले त्यातले जवळपास सगळे सर्वे हेच सांगत आहेत. संपत आलेली काँग्रेस मात्र आता तिरकी चाल खेळताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलेलं होतं. काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यात जमा होती. महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे काँग्रेसला ऑक्सिजन मिळालं थोडंफार, त्यामुळे त्याची कुठेतरी धाकधूक पुन्हा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं मान्य, त्यामुळं पण हे नेते काँग्रेसचे काही नेते नको तेवढे हवेत गेलेले आहेत. अर्थात हे नुकसानच करू शकतात या महाविकास आघाडीचं. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचाही वाटा या काँग्रेसच्या या यशात नाही का हो, याचा विसर काँग्रेसच्या या नेत्यांना पडतो तरी कसा. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना नक्कीच विश्वासात घेतलं जातं. निर्णय शेवटी राहुल गांधी करतील. राहुल गांधीचं वक्तव्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे ग्राह्य धरू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. अशी मोठी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीतील चर्चेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी महाविकास आघाडी या मुद्द्यावर आता कसा तोडगा काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या वादामुळं देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशा अवस्था महाविकास आघाडीची होते का हो,
तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.